शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर कांदा उत्पादक शेतकरी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून आता मोर्चा काढण्यात येत आहे। पुण्यातील मनसर येथे या आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे। त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की पोलिसांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे। संपूर्ण हा परिसर बॅरिकेटिंग करण्यात आलेला आहे। पुणे नाशिक महामार्ग आहे समोरच्या बाजूला, त्या महामार्गावर आंदोलक जाऊ नये यासाठी हे संपूर्ण बॅरिकेड आहे ते पोलिसांनी या ठिकाणी लावलेले आहेत। आणि समोरच्याच बाजूला जो स्टेज बांधण्यात आलेला आहे तिथं या सर्व पक्षीय शेतकरी महामोर्चा असणार आहे, त्यांचा महामोर्चा या ठिकाणी निघत आहे। आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। आपण पाहिलं की लासलगाव असेल किंवा चांदवडला जे कांद्याच्या प्रश्नावरून आंदोलन झालेलं होतं त्यावेळेस महाविकास आघाडीचे नेत्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळे महामार्ग सुद्धा बंद करण्यात आलेला होता। या पार्श्वभूमीवर महामार्ग आता बंद होऊ नये यासाठी ही खबरदारी पोलिसांनी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य हमीभाव द्यावा, त्याचबरोबर निफाडने कांदा खरेदी करावा अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। ज्या मोर्चाला रोहित पवार आहेत, अमोल कोल्हे आहेत, महाविकास आघाडीचे अंबादास दानवे असतील, त्याचबरोबर हर्षवर्धन सपकाळ याबरोबरच या भागातले खासदार आणि आमदार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा विराट होण्याची शक्यता आहे। कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतल्याचं दिसून येत आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, मनसर, पुणे।